ज्ञानेश्वरी विद्यामंदिरामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व सबस्क्राईब समोरील नोटिफिकेशनला हिट करा. जिल्हा स्तरावर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम राबवला जात आहे. यासाठी उपयुक्त माहिती आपणास या चॅनलवरून मिळत आहे. आज आपण स्त्री शिक्षणाचे महत्त्व हा मराठीत निबंध पाहणार आहोत. या निबंधाचा वापर तुम्ही भाषणासाठीही करू शकता. तसेच हा निबंध तुम्ही वहीत लिहूनही घेऊ शकता. चला सुरू करूया आपल्या निबंधाच्या टॉपिकला. सभ्य समाजाचा निर्माण त्या देशातील शिक्षित नागरिकांमुळे होते. असे म्हटले जाते की एका पुरुषाला शिक्षित केल्याने एकच व्यक्ती शिक्षित होते आणि एका स्त्रीला शिक्षित केल्याने संपूर्ण कुटुंब शिक्षित होते. स्त्री कुटुंबाचा केंद्रबिंदू असते. ती आईच्या रूपात आपल्या मुलांना संस्कार देते. देशाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी पुरुषांसोबत स्त्रियांनाही शिक्षित करायला हवे. भारतात आज विशेष करून शहरी भागात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया कार्यरत आहेत. परंतु आजही जर आपण भारताची तुलना इतर विकसित देशांशी केली तर आपल्या लक्षात येईल की महिलांना शिक्षित करण्यात आपण किती मागे आहोत. शिक्षण आयुष्यात खूप महत्त्वाचे आहे. शिक्षणाने बुद्धीचा विकास होतो आणि सोबतच ज्ञान देखील वाढते. खरे पाहता शिक्षण हेच मूर्खाला विद्वान बनवते. मागील काही दशकात देशात जी काही महिलांची स्थिती सुधारली आहे ती फक्त आणि फक्त स्त्री शिक्षणामुळे शक्य झाली आहे. भारताला विकसनशील देश बनवण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. मागील काही वर्षाआधी महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या साक्षरतेची संख्या अधिक होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर जेव्हा देश प्रजासत्ताक राष्ट्र बनले तेव्हापासून शासनाने महिला शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली. तरी आज प्रत्येक गावागावात शिक्षण पोहोचले आहे, तरीही देशातील काही ठिकाणी असेही आहेत जिथे स्त्रियांना शिकवणे व्यर्थ मानले जाते. त्यांना फक्त चूल आणि मूल सांभाळण्याचे प्रशिक्षण दिले जाते. अशिक्षित महिलेपेक्षा एक शिक्षित महिला जास्त सक्रिय पद्धतीने कुटुंबाला सांभाळते. शिक्षित महिला तिच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला जबाबदार बनवते. ती तिच्या मुलांमध्ये चांगल्या गुणांचा संचार करते. अशा पद्धतीने एक शिक्षित महिला संपूर्ण कुटुंब आणि समाजाला शिक्षित करते. म्हणून स्त्री शिक्षणाकडे अधिकाधिक लक्ष द्यायला हवे. स्त्री शिक्षणाचे अनेक फायदे आहेत. शिक्षण प्राप्त करून स्त्रीमध्ये आत्मविश्वास आणि आत्मसन्मान निर्माण होतो. याशिवाय महिलांना शिक्षित केल्यावर कुटुंबाला त्याचे फायदे होतात. शिक्षित महिला नोकरी करून आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करू शकते. शिकलेली स्त्री आपल्या मुलांना कधीही अशिक्षित राहू देणार नाही. लहानपणापासूनच ती आपल्या बाळामध्ये सद्गुणांचा संचार करील. आज भारत हा स्त्री शिक्षणात नित्य प्रगती करत आहे. भारताचा इतिहास अनेक शूरवीर महिलांनी भरलेला आहे. घरातील स्त्रीपासून बाहेर निघून व्यवसाय, साहित्य, प्रशासन, सैन्य, खेळ इत्यादी क्षेत्रांमध्ये महिला पुढे आल्या आहेत. आजच्या इंटरनेटच्या युगात तर अनेक महिला घरची कामे सांभाळीत मोबाईलवर ऑनलाईन शिक्षण प्राप्त करीत आहेत. देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी स्त्रियांचे शिक्षण अति महत्त्वाची बाब आहे. म्हणूनच आपण सर्वांनी स्त्रियांना अतिशय उत्साहाने पुढे करायला हवे आणि सोबतच जुन्या शिक्षण पद्धतीत बदल करून नवनवीन गोष्टी अभ्यासक्रमात सामील करून करायला हव्यात. अशा प्रकारे आपला आजचा स्त्री शिक्षणाचे महत्त्व हा व्हिडिओ संपलेला आहे. असेच इतर शैक्षणिक व्हिडिओज, भाषणे व निबंध पाहण्यासाठी ज्ञानेश्वरी विद्यामंदिराला सबस्क्राईब करा. धन्यवाद.